आपण सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल, तो जाऊन बघा. आपण त्यात टक्केवारीचाही वापर करून वगैरे ते गणित सोडवले. तुम्ही जाऊन पहा एकदा, तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर आपण हे जे गणित घेतो, हे जे गणित आहेत ते स्कॉलरशिपच्या एक्झाममधील आहेत. जर आज सध्याला सोडवता येत असेल, तर तुम्हाला नक्कीच तुम्ही स्कॉलरशिपला बसू शकता आणि तुम्ही नंबर देखील तुमचा येऊ शकतो. तर तुम्ही फक्त जेवढे लेक्चर मी टाकत जाईन तेवढे सगळे लेक्चर वेळच्या वेळेस करत जावा, जेणेकरून तुमचा सराव होईल आणि तुमचं परत अजून 1 वर्ष टाईम आहे. तिथं परीक्षेपर्यंत तुमच्या कन्सेप्ट वगैरे 1-2 महिन्यात खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही आपले डेली लेक्चर्स बघत जावा. आता चला जास्त वेळ न घालवता प्रश्न बघूया. जोसेफने ₹12.50 या दराने 2 पेन आणि ₹5.25 या दराने 5 शिस पेन्सिल विकत घेतल्या, तर जोसेफने एकूण किती रुपयाची खरेदी केली? आता इथं आपल्याला जोसेफनं ₹12.50 या दराने 2 पेन खरेदी केले. मग बघा इथं ₹12 आणि 50 या दराने 2 पेन खरेदी केले. मग यात आणि परत आपल्याला टोटल व्हॅल्यू काढायची. त्यामुळे आधी आपण एक ह्याची व्हॅल्यू काढून घेऊया. पेनची आधी व्हॅल्यू काढायची, त्यानंतर पेन्सिलची व्हॅल्यू काढायची आणि त्या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल किती रुपयांची खरेदी केली ते लक्षात येईल. आता 12.50 गुणुले अधिक नाही बरं का, इथं गुणुले. तर बघा आता इकडे गुणुले 2, 50 दोन्ही 100. मग हे जे 50 आहेत ते पैसे आहेत. मग इकडे आता 100 पैसे म्हणल्यावर इकडं 10 म्हणून 10चा राहत नाही. इथं हे पैसे वेगळेच ठेवायचे. आणि आता आधी तुम्हाला मी सांगतोच करा, 12 गुणिले 2 करा, हे ₹24 झाले. आणि त्यानंतर आता 50 पैसे, 50 अधिक 50 हे झालं 100 पैसे. 100 पैशाची रुपयात व्हॅल्यू कन्वर्ट करा, ₹1 झाला. 24 अधिक 1 असं झालं 25 व्हॅल्यू याची. त्यानंतर बघा ₹5.25 पैशाचा हिशोब तुम्ही बाजूला ठेवा. आता फक्त ₹5 गुणुले 5 करा, याची व्हॅल्यू आली 25, बरोबर का? याची व्हॅल्यू आली 25. आणि आता जे 25 पैसे आहेत वरची त्याची व्हॅल्यू काढा. 25 पैसे गुणुले 5 करा, 125 येतं. मग ह्याला रुपयामध्ये कन्वर्ट करा, ₹1 25 पैसे असं होतं. मग हे किती आलं? ₹26.25. हे झालं ₹26.25 आणि आधीचे वरचे ₹25 ॲड करा. मग किती झालं बघा, ₹51.25 टोटल इतक्या रुपयांची जोसेफने खरेदी केली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्यासोबतच शाळेच्या वगैरे ग्रुपवरती शेअर करा.